हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू फिलॉसॉफी ज्ञान आणि मी आहे हर्षा पिंपळकर. या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण बघत आहोत डेव्हिड ह्यूमची कॉजेसची थिअरी म्हणजे कारण सिद्धांत काय असणार आहे. जर तुम्ही माझे जे पहिलेचे जर व्हिडिओ नसेल बघितले तर पहिले बघून घ्या, कारण तुम्हाला या डेव्हिड ह्यूमचा जो सिद्धांत आहे याबद्दलची पूर्ण तुमची क्लिअरिटी पूर्ण कंप्लीट होणार आहे या टॉपिकबद्दल. तर हा जो व्हिडिओ असणार आहे फ्रेंड, हा शेवटचा व्हिडिओ असणार आहे. म्हणूनच म्हणते की मी तुम्हाला पहिली जर व्हिडिओ तुम्ही बघून घ्या, त्यानंतरच तुम्हाला एक एक करून तुमचे पूर्ण या टॉपिकवरती जे कॉन्सेप्ट आहे हे क्लिअर होणार आहे. तर चला जास्त वेळ न घालविता आज आपण आपल्या शेवटच्या व्हिडिओला सुरुवात करूया, जो आहे चौथा व्हिडिओ असणार आहे. ठीक आहे. आता बघा, डेव्हिड ह्यूमच्या मते कार्यकारणाची व्याख्या ही मानसशास्त्रीय दृष्टिकोनाने करता येते. पहिले सांगितलं होतं मी तिसऱ्या व्हिडिओमध्ये डेव्हिड ह्यूमने तार्किकता सांगितली होती, म्हणजे लॉजिकली त्यांनी सांगितलं होतं, आणि काय सांगितलं होतं मानसशास्त्रीय म्हणजे सायकोलॉजिकल सांगितलं होतं. म्हणून त्याची जी व्याख्या कशी आहे म्हणतात की मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून पाहता येते. आपण जेव्हा दोन घटनात देशगत आणि कालगत सामिप्य पाहतो आणि त्यांच्यातील क्रमिकतेचा अनुभव येते आणि मग स्वाभाविकपणे या दोन घटनांमध्ये आपल्या मनात सहचर्य संबंध स्थापित होत असते. सहचर्य संबंध म्हणजे एक जर घटना घडलेली आहे तर दुसरी घटना घडणारच, दुसरी घटना घडलेली आहे तिसरी घटना घडणारच. ओके, म्हणजे ही जी सायकोलॉजी आहे ही आपण काय करतो, अनुमानाच्या सहाय्याने पण इथे ठरवू शकतो, अनुभवाच्या सहाय्याने पण ठरवू शकतो. हे देश आणि कालामध्ये पण काय सामिप्य असते. म्हणून ते म्हणतात की हे जे क्रम आहे अनुभवानुसार पण इथे आपल्याला पाहायला मिळते की एक घटना घडली की त्याच्यानंतर दुसरी घटना इथे घडणारच असणार आहेत. म्हणून उदाहरणार्थ ते म्हणतात की कितीतरी वेळा आपण अग्नी आणि उष्णता, ढग आणि पाऊस यांना एकत्र पाहिले आहे. म्हणजे उष्णता आहे, अग्नी आहे म्हणून उष्ण असणारच आहे. ठीक आहे. आता बघा, सूर्य आहे, युनिव्हर्सल ट्रूथ आहे, युनिव्हर्सल ट्रूथ असल्या कारणाने ते गरम असणारच आहे. ढग आहे म्हणून पाऊस पडणारच आहे, हे निश्चित आहे. पण त्याने स्वाभाविकपणे आपल्या मनात एक सहचर्याची काय असते इथे कल्पना तयार होत असते. म्हणजे एक घटना आहे, दुसरी घटना इथे घडणारच आहे. म्हणजे एक घटना घडल्याच्या नंतर त्याचा सहचर्य संबंध दुसऱ्या घटनेमध्ये आपल्याला पाहायला मिळणारच आहे. आणि म्हणूनच दोन घटनात वास्तविकता केवळ क्रमिकता आहे, परंतु आपण सवयीमुळे त्या दोघात सहचर्य संबंध इथे आपण मानत असतो. अशा प्रकारे दोन घटनातील अनिवार्यता, त्याचे कारण आणि मानसिकता काय आहे. तर ते म्हणतात की कारण आणि कार्य नावाने ओळखल्या जाणाऱ्या दोन घटना सदा सर्व काळ एकत्र पाहून आपणास सवय होऊन जाते. म्हणजे बघा, सवय कशी होते, जर एक घटना घडलेली असेल तर तुम्हाला दुसरी घटना तुमच्या डोक्यामध्ये पटकन क्लिक होते, अरे याच्यानंतर हे असं होणारच आहे. ओके, म्हणजे ही एक घटना दुसऱ्या घटनाला काय करते, सदा सर्व काळ काय असते ते एकमेकांपासून सवय लावून जाते की एक घटना घडल्याच्या नंतर दुसरी घटना इथे साहजिकच होणार आहे. आणि या सवयीमुळेच आपण या दोन घटनांमध्ये अनिवार्य संबंध असल्याची काय करतो, कल्पना करतो. साहजिकच आहे. म्हणजे डेव्हिड ह्यूमने असं नवीन काही सांगितलेलं आहे का, नाही, पण आपल्याला हेही कळलं पाहिजे की त्यांनी का बरं ते म्हटलेलं असणार आहे. परंतु या अनिवार्यतेच्या अनुमानाचे वास्तविक कारण मानसिक सवयी आहेत. बरोबर आहे, सायकोलॉजिकल आहे. डायरेक्ट आपण म्हटलं की गाडी सुरू होऊन नाही राहिलेली आहे, तर एक तर त्याच्यातली जी बॅटरी आहे, एक तर आपल्याला क्लिक करावं लागेल म्हणजे मारावं लागेल, नाही तर आपल्याला काय बटननी डायरेक्ट सुरू होते, नाही तर काय असणार आहे, पेट्रोल नसणार आहे. म्हणजे हेच गोष्ट इथे असणार आहे, नाही तर काही खराबी असणार आहे. म्हणजे एक घटना घडत आहे तर त्याच्यामध्ये साहजिकच आहे आपली मानसिकता जी आहे बदलत जाते, किंवा असं नाही तर असंच आहे. ठीक आहे. आणि आपण आपल्या मानसिक सवयीमुळेच कारणावरून कार्याची आणि कार्यावरून कारणाचे इथे अनुमान करत असतो. ठीक आहे. म्हणजे दूध आहे तर त्याच्यापासून दही बनणारच आहे, तर दही बनणार आहे तर आपण ते खाणारच आहोत. म्हणजे ही जी सायकोलॉजिकल आहे, फॅक्ट आहे, हे अनिवार्य असणार आहे. आणि दूध जर फाटलं नाही तर आपण त्याला काय करतो, फाडून टाकतो आहे का नाही. अशासारखी घटना इथे आहे. म्हणजे एक आहे जी दुसरी घटना इथे साहजिकच होणार आहे. अशा प्रकारे ह्यूमच्या मते कार्यकारण संबंध हा अनिवार्य नाही तर संभाव्य म्हणजे प्रोबेबली आहे.
आणि या दोन घटनांमधील अनिवार्यतेचे ज्ञान आपणास अनुमानाने प्राप्त होत नाही, तेच आपल्याला कशाने होते, बुद्धीनेही प्राप्त होत नाही. आपला अनुभव तर विशेषापर्यंतच मर्यादित असतो, परंतु अनिवार्य संबंध सामान्य आणि सार्वभौमी असला पाहिजे. म्हणजे जे अनुभव असले पाहिजे ते बुद्धीने होत नाही, अनुभवाद्वारे होत नाही, अनिवार्यतेने पण होत नाही, तर ते काय असलं पाहिजे, सामान्य असलं पाहिजे. ठीक आहे. जर ढग आहे तर पाऊस पडणारच आहे, पण जरुरी नाही आहे ढग आहे म्हणून पाऊस पडेलच, आणि सामान्य आहे. तर तुम्ही म्हणा की एक घटना घडलेली असेल तर मॅडम दुसरी घटना घडणारच आहे. आता ते असे किस्सा झाले की अंड्यापासून मुर्गी आली की मुर्गीपासून अंडा आला, दोघी गोष्टी बरोबर आहे का नाही, सांगू शकत नाही की कोणती घटना कधी घडलेली आहे बा म्हणून. त्याच प्रकारे म्हणजे ते काय सामान्य आहे, जनरल गोष्ट असणार आहे, सार्वभौम आहे ना. सूर्य रोज उगणार आहे, रोज मावळणार आहे, युनिव्हर्सल आहे, सामान्य आहे. रात्री चंद्र येणारच आहे, हेही काही युनिव्हर्सलच आहे. ठीक आहे. अशावरून आपण सामान्याचा अनुभव करतो, परंतु या सामान्याचा आधार तर केवळ संभाव्यता आहे. अशा प्रकारे अनुभवाने अनिवार्य संबंधाचे ज्ञान शक्य होत नाही, तर भविष्यातील सर्व घटना काळासमानच घडतील ही केवळ संभाव्य आहे. अनिवार्यतेचे ज्ञान बुद्धीने शक्य होत नाही. आता बघा, अनिवार्य सगळेच करे जे नेसेसरी म्हटलं हे बुद्धीने होणार नाही तर हे शक्य असलं तरी पण बुद्धी, संवेदन आणि कल्पना त्याचे केवळ संयोग आहे, वियोग करते. काही गोष्टी संवेदना आणि विज्ञानाच्या पण पलीकडच्या आहेत. आता बघा, काही गोष्टी तुमच्या अनुभवाच्या असतात, काही तुम्हाला ज्ञानेंद्रियामार्फत होत असते, काही तुमच्या गोष्टी काय अनिवार्य पण असते, पण याच्या पलीकडे काय संवेदना आणि काय वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या पलीकडे पण इथे काही गोष्ट असते. जसं आपण म्हटलं की ईश्वर आहे, गॉड आहे, तर तुमची काय असते, काही लोकांनी म्हणे की माझी आस्था नाही आहे, काही लोक काय म्हणेल माझी आस्था आहे, असंच म्हणेल की नाही, एक तर नो म्हणेल, नाही तर कोणी काय करे येस म्हणणार आहे. म्हणजे हे जे गोष्ट आहे वैज्ञानिकाच्या पण अनुभवाच्या पण काय संवेदनाच्या पण पलीकडे आहे. आपण त्याला आपण काय म्हणून आपण कोणाच्या सत्य आहे असत्य आहे असं आपण इथे म्हणू शकणार नाही, आणि बुद्धीच्या शक्तीच्या पलीकडच्या पण आहे का नाही. अशा प्रकारे थोडक्यात आपण असे म्हणू शकतो की कारण आणि कार्यात अनिवार्य संबंध नाही. कारणात अशी कोणतीच शक्ती नाही की ज्यानेच कार्याची उत्पत्ती होईल. अनिवार्यता ही बाह्य वस्तू व घटना यांच्यात नसून आपल्या मनात असते. दोन घटनात सहचर्य संबंध पुनरावृत्तीने निर्माण होत असते. आता बघा, ही जी सार्वभौम सांगितलं, अनिवार्य सांगितलेलं आहे, फक्त आपली काय एक मानसिकता आहे, सायकोलॉजिक आहे, म्हणून डेव्हिड ह्यूमला सायकोलॉजिक पण म्हटलं जात असते. आणि म्हणूनच ते म्हणतात की मग आपण त्यात अनिवार्य संबंध मानतो, म्हणून या दोन घटनातील अनिवार्यता ही कशी असली पाहिजे, तार्किक नसून ती काय असली पाहिजे ना, मानसिक असली पाहिजे ना, असे ह्यूम काय करते, स्पष्ट करत असते. म्हणजे लॉजिकली त्यांनी म्हटलेलं आहे, तार्किक म्हटलेलं आहे, मानसिक पण म्हटलेलं आहे, पण त्यांना लॉजिकलीचं आपण काय करतो, कधी होऊ शकते कधी नसू शकते. आपण बघा, लॉजिकचे जेव्हा तुम्ही गणित सोडवता किंवा एखादा टॉपिक सोडवता, त्याच्यात दोन प्रोबॅबिलिटी असते, एक तर होऊ शकते कधी नाही होऊ शकत. पण जी मानसिकता असते ना, ते काय ते डेव्हिड ह्यूमलाही काय करते, स्पष्ट मत मांडते की काही गोष्टीमध्ये काय असते, मानसिकता असते, म्हणून त्यांनी मानसिकतेवरती सगळ्यात जास्त भर दिलेला आहे. आणि म्हणूनच ह्यूमच्या कार्यकारण सिद्धांताचा सारांश खालीलप्रमाणे आता आपल्याला सांगता येईल. सारांश बघणं पण खूप महत्त्वाचं असते. तर पहिलं आहे, ते म्हणतात की आपले ज्ञान केवळ विशेष घटनापुरतेच सीमित असते. बरोबर आहे. सगळी घटना तुम्ही पाहू शकता का, नाही, विशेष थोडीशीच बघू शकता, त्याच्यावरती पूर्ण घटना पाहू शकत नाही. तुमची जी बुद्धी असते सीमित असते. आपणास दोन घटनांचा वेगवेगळा अनुभव होत असतो. एक घटना घडल्याच्यानंतर दुसरी घटना घडल्याच्यानंतर एक गोष्ट सांगेल वेगळी, एक गोष्ट सांगेल वेगळी. म्हणजे दोन्ही गोष्टीमध्ये फक्त आपला अनुमान करता येते, अनुभव करता येते, आणि ज्याचा कारण आणि कार्यकारण म्हटले जाते. म्हणून एकाला पाहून दुसऱ्याचा आपण काय करतो, अनुमान करू शकत नाही. कधी कधी करू शकतो, कधी कधी करू शकत नाही. सारांश रूपामध्ये सांगितलेलं असणार आहे. जरी आपण दोघांमध्येही घटनेचा ज्याचा कारण आणि कार्य म्हटले जाते एकत्र अनुभव केला तरी त्यांच्यात देशकाल आणि काय असलं पाहिजे ना, देशगत आणि कालगत क्रमिकता असू शकते, अनिवार्य संबंध पण असू शकत नाही.
तिसरा जो पॉईंट आहे तो आहे आपला दोन घटनांचा एकत्र अनुभव होऊनही आपण एका घटनेच्या म्हणजे कारण आधारावर दुसऱ्या घटनेचे कार्याचे अनुमान करता येत नाही. म्हणजे बघा, दोन घटना घडत असल्या तरी पण एकाचे कारण आणि दुसऱ्याचे कार्यामध्ये आपण त्याचा पण अनुमान करू शकत नाही, कारण ही दोन्ही घटनात कसल्याचा प्रकारचा नियत संबंध इथे असू शकत नाही. जरुरी नाही की एक घटना घडल्याच्या नंतर त्याची दुसरी घटनामध्ये त्याचा नियत संबंध आहेच असं पण म्हणते डेव्हिड ह्यूमन ते सारांशरूपामध्ये आपण जे स्वीकारत आहोत. आणि या दोन घटनांमधील सहचर्य हे केवळ संभाव्य स्वरूपाचे असते, त्यांच्यात कसल्याचा प्रकारचा अनिवार्य संबंध नाही आणि म्हणूनच भविष्य भूतकाळासारखेच असेल असे निश्चितपणे सांगता येत नाही. आता बघा, भविष्यकाळ हे आपल्याला ठाऊक नाही आहे, आपण फक्त प्रेझेंटमध्ये जगणं हेच आपल्याला काय काय जीवनाची नेसेसरी आहे. हे आपण निश्चित करू शकत नाही की भविष्यामध्ये काय होणार आहे आणि भूतकाळामध्ये काय झालेलं आहे. अशा प्रकारच्या संभाव्य अनुमानाचा आधार केवळ घटनांची पुनरावृत्ती आहे आणि पुनरावृत्तीचे आपल्या ठिकाणी अनिवार्यतेची भ्रांती निर्माणिते होत असते. म्हणून तथाकथित अनिवार्यता वस्तुगत नसून आत्मगत आहे, वास्तविक नसून मानसिक आहे. दोन घटनातील अनिवार्य संबंधाची कल्पना करण्याची आपणास सवय झालेली असते असे कोण म्हणतात? डेव्हिड ह्यूम म्हणतात. म्हणजे बघा, एवढं मोठं सांगितल्याच्या नंतर अनिवार्य संबंध असते, सार्वभौम असते, पण तेव्हा सारांश रूपामध्ये सांगितलेल्या अनुभवाच्या आधारे पण काही गोष्टी असते, पण ते पूर्ण अनुभवाच्या आधारे नसते, काही ज्ञानेंद्रियाच्या आधारे पण नसते, ते वैज्ञानिक दृष्टिकोनातून पण असले पाहिजे, लॉजिकली पण नाही आहे, तर ते काय मानसिकतेच्या दृष्टिकोनातून इथे आपल्याला पाहायला मिळते. म्हणून यांचा जो सिद्धांत आहे हा काय आहे? ऐतिहासिक ठरलेला असणार आहे. म्हणजे एक घटना घडल्याच्या नंतर दुसरी घटना घडते, पण येत म्हणतात की दुसरी घटना घडल्याच्या जरुरी नाही की ती आपल्याला दुसरी घटना पण त्याच्यानुसारच पाहायला मिळणार असते. म्हणजे काही ना काही आपण वेगळंही पाहायला मिळत असते. असे जे सायकोलॉजिकल जे विचार आहे डेव्हिड ह्यूमने सांगितलेलं आहे, म्हणूनच त्यांचे जे क्रांतिकारी विचार आहे आपल्याला पाहायला मिळत असते. आणि हा व्हिडिओ काय होता? शेवटचा व्हिडिओ होता, ठीक आहे, शेवटचा व्हिडिओ होता डेव्हिड ह्यूमचा कार्यकारण सिद्धांतामध्ये. पूर्ण टॉपिक मी इथे कवर केलेला असणार आहे. तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला कुठल्या टॉपिकवरती व्हिडिओ हवा आहे हे मला कमेंट्स बॉक्समध्ये लिहून पाठवा. त्यानुसारच मला कळेल की तुम्हाला व्हिडिओ कसे वाटत आहे, काय वाटत आहे, आणि तुम्हाला खरंच आवडत असेल तर तुम्ही काय करा, कमेंट्स बॉक्समध्ये लिहून पाठवा. ओके, तर थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ फ्रेंड्स.